मी अश्विनी मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये स्पेशल असं काय आहे तर ते आहे बाजरीच्या पिठाची धपाटी। तर धपाटी हा एक आपला पारंपरिक पदार्थ आहे आणि तो आपण मराठवाड्यामध्ये भरपूर घरामध्ये हा पदार्थ बनवला जातो। तर रेसिपी तशी खूप सोपी आहे बनवायला, पण वेळ तर नक्कीच लागणार आहे। तर चला मग रेसिपीलाच आपण सुरुवात करूया। आता धपाटे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता। तर इथं ओवा आहे आणि इथं जिरा आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे। तर इथं बघा या पद्धतीने आता मी वाटण हे बनवून घेणार आहे। व्यवस्थित कुटून घ्यायचं। या पद्धतीने जर नक्कीच तुम्ही धपाटे केले तर खूप छान लागतात खायला। तर या पद्धतीने आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी अस्सल चवीची आणि झणझणीत अशी आपण आता इथे बघा हे पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर कोथिंबीर वाटणामध्ये वाटत असताना तुम्ही देठासहितच वापरा आणि वरतून तर परत आणखीन आपण चिरून टाकणारच आहोत, पण ज्यावेळेस आपण बारीक करणार आहोत त्यावेळेस त्याची देठं घेतली तरी चालतील, छान लागते आपल्या धपाट्याची चव। तर पूर्ण आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे बघा या पद्धतीने आता पूर्ण आपलं वाटण व्यवस्थित आपण हे वाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय अगदी बारीक असं पण हे वाटण वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला एका डिश मध्ये म्हणा किंवा मग एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे बघा या पद्धतीने एका डिश मध्ये हे मी काढून एका वाटीमध्ये घेतलेलं आहे। तर इथे बऱ्यापैकी धपाट्याची किंवा मग थालीपीठाची म्हणा किंवा मग तिखट पुऱ्याची चव ही या वाटणावरतीच अवलंबून असते। तुम्ही ज्या पद्धतीने छानरित्या असं हे वाटण बनवून घ्याल तेवढं ते छान लागतात धपाटी, तिखट पुऱ्या किंवा मग थालीपीठ म्हणाल तर। आता यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक डिश घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत पीठ। तर इथे मी 1 वाटी डाळीचं पीठ टाकलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ। आता त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे 1 वाटी आपल्याला इथं ज्वारीचं पीठ। आता त्यामध्येच टाकून घेतोय एक अर्धी वाटी बाजरीचं पीठ। तर इथं धपाट्यामध्ये बाजरीचं पीठ टाकण्याचं कारण म्हणजे खूप छान चव लागते बाजरीच्या पिठाने त्यामध्ये जर आपण टाकून घेतलं तर। आता आपण टाकून घेणार आहोत हे वाटण बनवून घेतलेलं। आता यामध्ये टाकून घेतोय बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा हा यामध्ये वापरत असताना अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यामध्येच टाकून घेतोय एक अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो। त्यामध्येच टाकायचं आहेत आपल्याला एक 2-3 चमचे तीळ। तर इथे बघा एक 2-3 चमचे तीळ मी यामध्ये ऍड केलेले आहे। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले वापरायचे आहे, तर ते आहे पाव चमचा हळद। इथे बघा मी पाव चमचा हळद टाकलेली आहे। थोडीशी चवीनुसारच टाकून घेतोय लाल तिखट, कारण हिरवी मिरची आपण वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला चवीनुसारच लाल तिखट इथे वापरणार आहोत। 2 चमचे टाकून घेतोय मीठ। मीठ सुद्धा आपल्याला चवीनुसारच इथे वापरायचं आहे। तर आता हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित पाणी न घालता अगोदर हे सगळे मसाले हिरवं वाटण आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। मैत्रिणी तुम्ही या धपाट्यामध्ये पूर्णतः लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा मग पूर्णतः लाल म्हणजे हिरवी मिरची वापरली तरी चालेल। नवीन असाल आणखीन तुम्ही आपल्या मराठवाडा किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। मैत्रिणींनो आता आपल्याला मराठवाडा किचनमध्ये छान छान अशा पारंपरिक आणि आपल्या मराठवाड्यातील रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर हे पूर्ण आता व्यवस्थित आपण या पद्धतीने हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी करत हे पूर्ण पीठ मळून घेणार आहोत। तर एकदम यामध्ये पाणी न ॲड करता आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने, कारण काय होतं एकदम जर आपण कोणत्याही पदार्थामध्ये पाणी वापरलं तर पूर्ण आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही। त्यामुळे कोणताही पदार्थ मळत असताना त्यामध्ये थोडंसंच पाणी करत पाणी ॲड करायचं, म्हणजे पाण्याचा आपल्याला पूर्णतः अंदाज येतो। नक्की तुम्ही धपाटे बनवत असताना
त्यामध्ये बाजरीचं पीठ ॲड करा। अप्रतिम अशी आणि अस्सल अशी त्याची गावरान चव त्या धपाट्याला निर्माण होते। तर आपल्या मराठवाड्यामध्ये भरपूर घरामध्ये हा प्रकार बनवला जातो, हिरव्या मिरचीची धपाटी। तर आणखीन आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। तर पूर्णतः आता हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे पीठ आपल्याला मिक्स केलं की लगेच हे जे धपाटे बनवता येतात। अजिबात हे सेट होण्यासाठी किंवा मग काही वेळ मुरण्यासाठी सुद्धा ठेवण्याची आवश्यकता लागत नाही। आता यामध्ये तुम्ही हिरव्या भाज्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या ॲड करू शकता किंवा मग गाजर टाकू शकताय, बीट टाकू शकताय। आता यामध्ये बघा सगळ्याच्या शेवटी आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे तुम्ही कोथिंबीरऐवजी इतर यामध्ये भाज्या सुद्धा ॲड करू शकता, छान म्हणजे लागतात ही धपाटी। तर आता कोथिंबीर ही आपल्याला भरपूर यामध्ये वापरायची आहे, त्यामुळे चव तर याची नक्की अशी छान लागणार आहे। तुमच्याकडे जर कोथिंबीर नसेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरून कढीपत्ता वापरला तरी चालेल किंवा इतर कुठल्याही भाज्या ज्या आपल्या घरामध्ये हिरव्या पालेभाज्या आहेत त्या वापरल्या तरी चालतील। तर आता व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर एक 3.5 वाट्या पीठ आपलं पूर्ण झालेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला एक अर्धा तांब्या यासाठी पाणी आपण इथं वापरलेलं आहे। धपाटे आपल्याला थापत असताना परत सुद्धा पाण्याचा हात लावूनच थापावे लागतात, त्यामुळे जास्तही पातळ म्हणजे पीठ बनवायचं नाही, अगदी मीडियम साईजचं बनवायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे धपाटे थापता येतात। तर इथे बघा आता पूर्ण आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। तर इथे बघा आता आपण थापून धपाटे बनवत आहोत, त्यासाठी एक पोळपाट घेतलेला आहे, त्यावरती स्वच्छ असा धुवून आपण कपडा एक टाकलेला आहे। आता त्यावरती आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यामुळे अजिबात कपड्याला आपल्या जे आपण धपाटी बनवणार आहोत ते अजिबात चिटकली जात नाही। तर इथे बघा तुम्हाला हव्या त्या म्हणजे आकारामध्ये तुम्ही हा गोळा पिठाचा घेऊ शकता आणि या पद्धतीने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे। तर थापत असताना याला थोडासा पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अगदी थापता येतात। इथे बघा पटपट या पद्धतीने हे थापले जातात। तर या पद्धतीने बघा पूर्ण हे धपाटे आपलं आपण थापून घेतलेलं आहे। तर आता आपण हे भाजून घेणार आहोत। तर इथे बघा आता धपाटे भाजण्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। तर त्यावरती आता आपण सोडून घेतोय थोडंसं तेल टाकल्यानंतर अजिबात चिटकत नाहीत आणि खालची जी बाजू असते ते खरपूस अशी व्यवस्थित भाजली जाते। तर इथे बघा तेल सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता यावरती आपण टाकून घेतोय हे तयार झालेली आपली धपाटी। आता वरतून आपल्याला टाकून घ्यायचे आहे थोडेसे तीळ टाकल्यामुळे धपाटा अगदी क्रंची आणि खायला सुद्धा छान लागतं। आणि परत एकदा सोडून घेतोय आपण वरतून असं तेल यावरती। इथे बघा तेलाऐवजी तुम्ही बटर वापरलं तरी चालेल, बटर टाकल्यानंतर सुद्धा खूप छान अप्रतिम चवीची अशी ही धपाटी लागतात। तर गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे, अगदी मंद आचेवर छान असे हे धपाटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघा एक 5 मिनिटांना आपण पाहतोय आपण याची खालची बाजू भाजलेली आहे का। तर बघा खरपूस अशी भाजलेली आहे। आता काय करायचं आहे, मंद गॅसवरती आपल्याला दोन्ही पण साईडनं खरपूस अशी ही धपाटी भाजून घ्यायची आहे। तर इथे बघा दोन्ही पण साईडनं खरपूस असं आपलं हे धपाटे भाजून तयार झालेलं आहे। तर आपण काढून घेतोय एका डिशमध्ये आणि याच पद्धतीने आपल्याला सगळे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघा तयार झालेली आहे खमंग अशी मिक्स पिठाची आपली धपाटी। तर इथे बघा तुम्ही पाहू शकता दही आहे, शेंगदाण्याची चटणी आहे आणि धपाटी तर अप्रतिम अशी झालेली आहेत। नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान बनतात आणि तीळ लावल्यामुळे तर आणखीन दिसायला सुद्धा आणि खायला सुद्धा अतिशय छान अशी लागतात। तर नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करा। ही धपाटी तुम्ही दह्यासोबत म्हणा किंवा मग
शेंगदाण्याच्या चटणीसोबत अप्रतिम अशी खाण्यासाठी लागतात. सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या छान छान अशाच रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. तर भेटू मैत्रिणींनो पुढील आणखीन आपल्या मराठवाडा किचनमध्ये छान छान अशा रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मैत्रिणींनो बाय बाय.